नागपुरात वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन सुरू आहे। माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या विदर्भासाठी हे आंदोलन सुरू आहे। रस्त्यावर झोपून विदर्भवाद्यांनी हे आंदोलन केलेले आहे। वेगळ्या विदर्भाची मागणी करत सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि 31 डिसेंबरचा अल्टिमेटम होता तो संपलेला आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जे एकटे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। वेगळ्या विदर्भासाठी ही मागणी केली जाते। 31 डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता आणि हा अल्टिमेटम आता संपलेला आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी पराग, सद्यस्थिती काय आहे? नक्कीच वेगळ्या विदर्भाचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या आक्रमक झालेले आहे। मी संविधान चौकातील दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो। कशा पद्धतीने जे आहे ते आंदोलन जे आहे ते तीव्र होताना आपल्याला पाहायला येत आहे। गेल्या 15-20 मिनिटांपासून जे आहे त्यांनी रस्ता रोखून धरला आहे। RBI स्क्वेअरचा हा जो मार्ग आहे संपूर्णपणे जो आहे विदर्भवाद्यांनी रोखून धरलेला आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झालेली आहे। वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आहे इथे विदर्भवादी कार्यकर्ते आहेत जे विखुरलेले आहे आणि चहूबाजूने येणारा रस्ता जो आहे तो त्यांनी रोखून धरलेला आहे। आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो कशा पद्धतीने जो आहे लोकांनी इथे गर्दी केलेली आहे विदर्भवाद्यांनी आणि रस्ता रोखून ठेवला आहे। त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। एकंदर जे आहे आज विदर्भवादी जे 31 डिसेंबरचा अल्टिमेटम नंतर कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते, कारण त्यांच्यापर्यंत कोणीही चर्चा करण्यासाठी अद्याप आलेलं नसल्यामुळे त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। निश्चित पराग, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहतो। तुर्तास आपण पाहतोय